सांगली, मिरज आणि कुपवाड शहर परिसरामध्ये उपनगरामध्ये विशेष करून मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं आरोग्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। सांगलीचा उपनगर समजल्या जाणाऱ्या अभयनगर, शिंदेमाळा, संजयनगर तसेच उपनगरामध्ये पाणी साठल्यामुळे अनेक प्लॉटमध्ये दलदल निर्माण झाली आहे। या दलदलीचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागणार आहे आणि या दलदलीमुळे अनेक आजारसुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। या दृष्टीने महापालिका प्रशासनाने संबंधित प्लॉटधारकांवर कारवाई करावी आणि असे प्लॉट कोरडे करावेत अशी मागणी आता नागरिक करत आहेत। सांगलीतील अनेक भागांमध्ये विशेष करून उपनगरामध्ये अशी गंभीर परिस्थिती आहे। यामध्ये वर्षानुवर्ष अनेक प्लॉट हे स्वच्छ झाले नसल्यामुळे पावसाचे पाणी या प्लॉटमध्ये साचून राहिलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ढास असतील किंवा अन्य आळ्या या पाण्यामध्ये निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय। यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या संपूर्ण परिस्थितीबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जे मोकळे प्लॉटधारक आहेत, ज्या प्लॉटमध्ये सध्या पाणी साचून राहिलेलं आहे, अशा प्लॉटधारकांवर कारवाई करावी, त्यांना नोटिसा काढाव्यात आणि संबंधित प्लॉट हे कोरडे करण्याबाबतच्या सूचना ह्या कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत।